मैत्रिणींनो, कशा आहात? आज मी तुमच्यासाठी एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन आहे, क्लिन्झिंग. क्लिन्झिंगच्या स्टेप कशा आहात? क्लिन्झिंगच्या स्टेप कधी वापरल्या ते तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे. आपल्याला फेशियल शिकायचं म्हटलं तर आपल्याला फर्स्ट आपल्याला क्लिन्झिंग शिकायचं. क्लिन्झिंग नंतर क्लीनअपच्या स्टेप शिकायच्या. क्लीनअपच्या स्टेप नंतर आपल्या फेशियलच्या स्टेप शिकायच्या. असं नाही की आपण लगेच फेशियलच्या स्टेप शिकतो, असं होत नाही. तर आपल्याला आधी क्लिन्झिंगच्या स्टेप शिकायच्या आहेत. चला तर मग तुम्हाला वेळ न घालवता मी क्लिन्झिंग कशी करायचे ते आज शिकवणार आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ जर बिगिनर असाल तर तुमच्यासाठी हा खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण की मी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला क्लिन्झिंगच्या स्टेप शिकवणार आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण क्लिन्झिंगच्या स्टेप शिकूयात. स्टेप या डमीवर शिकवणार आहेत. आपल्याला ह्या डमीच्या मानेचे 3 भाग करायचे आहेत. त्यानंतर कपाळाचे, म्हणजे प्रत्येक आपल्या फेस बॉडीचे 3 पार्ट करायचे आहेत. तर ते कसे करायचे आणि त्याचे स्टेप कशा आहेत ते मी तुम्हाला शिकवणार आहे. आधी आपल्याला मानेचा मसाज, त्यानंतर कपाळाचा, गालाचा, ओठांचा, डोळ्यांचा आणि नाकाच्या, ह्या पद्धतीने आपल्याला क्लिन्झिंगच्या स्टेप घ्यायच्या आहेत. तर चला तर सुरुवात करूया. क्लिन्झिंगच्या स्टेप कशा असतात? मानेचे 3 भाग करायचे, 1, 2 आणि 3. माझ्या हाताच्या स्टेप कशा आहेत ते तुम्ही व्यवस्थित बघा. 1, 2, 3. प्रत्येक पार्ट आपल्याला 3 मध्ये डिव्हिजन करूनच फेशियलच्या स्टेप करायच्या आहेत. त्यानंतर मिडल 1, 2, 3, एंड 1, 2, 3. अशा प्रकारे आपल्याला 1, 2, 3 स्टेप मध्ये आपल्याला मानेच्या मसाज करायचे आहे. त्यानंतर आपल्याला जॉ लाईनला आपल्याला अशा प्रकारे कातर करायची आहे. त्याला आपण कातर म्हणतो, सीझर म्हणतो. त्यामध्ये जॉ लाईन आपल्याला यात पकडायची आहे. या सीझर मध्ये 1, कानाचा एंड 2, 3. अशा प्रकारे आपल्याला जॉ लाईनची प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर आपल्याला कपाळाचे आपल्याला 3 भाग करायचे आहेत. आयब्रो एंडचे हे 2, 1, 2 आणि मिडल पार्ट 3, 1, 2, 3. अशा प्रकारे 3 आपल्याला 4 बोटांनी करायचे, अंगठा सोडून. 1, 2, 3. आयब्रो एंड, आयब्रो लिफ्टिंग करायची आपल्याला. आयब्रो पण करायची आहे. आयब्रो लिफ्टिंग मध्ये आपल्याला आयब्रो टाइटनिंग साठी फायदा होतो. 1, 2, 3. 1, 2, 3. त्यानंतर आपल्याला गालाचेही आपल्याला 3 भाग करायचे आणि ते कसे करायचे आहे ते तुम्ही व्यवस्थित बघा. जॉ लाईन, मिडल, कानाचा एंड हा एक भाग झाला. लिप्सचा एंड आणि कानाचा मिडल हा 2, आणि नाकाचा एंड आणि कानाचा स्टार्ट हा 3रा भाग. 1, 2, 3. अशा प्रकारे आपल्याला गालाचे 3 भाग करायचे आहे. माझे हात कोणत्या दिशेला आहे ते हे बघू शकता. आणि आपल्याला मसाज प्रॉपर करायचे आहे. कुठेही आपल्याला स्टेप कट करायचे नाही. जॉचा मिडल म्हटलं ना, सुरुवात आपल्या जॉच्या मिडलनेच केली पाहिजे आणि एंड ही जॉच्या एंडलाच झाला पाहिजे. कुठेही आपल्याला शॉर्टकट मारायचा नाही, आपल्याला पूर्ण करायचे आहे. हे बघा, इथून सुरुवात. हात माझा खाली. 1, 2, 3. अशा प्रकारे आपल्याला गालाची स्टेप करायची आहे. गालाचा मिडल 1, 2, 3. त्यानंतर 1, 2, 3. आले लक्षात? सेम असं या बाजूला करायचं आहे. 1, 2, 3. 1, 2, 3. 1, 2, 3. अशा प्रकारे आपल्याला गाल मसाज झालेली आहे. त्यानंतर आपल्याला ओठांचं, आपल्याला याला झिगझॅग म्हणायचं आपण. अशा प्रकारे आपल्याला अंगठे आपल्याला चालवायचे आहेत ओठांच्या लाईन्सला, लिप्स लाईन्स म्हणतो आपण त्या लाईन्सला. ते बघा, 1, 2, 3. अशा प्रकारे 3 स्टेप मध्ये आपल्याला लिप्स लाईनची मसाज करायची आहे. त्यानंतर लिप्स लाईन नंतर आपल्याला डोळे, मिडल, आपला मिडलचं बोट, आयब्रो स्टार्टला प्रेस करायचं. त्यानंतर आयब्रो वरून प्रेस करून बोट आपल्याला गोल राऊंड मध्ये 10 वेळेला फिरवायचे आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10व्या वेळेला आपल्याला सर्कल मुवमेंट मध्ये गोल राऊंड करून आपल्याला आयब्रो स्टार्टला प्रेस करून सोडायचं आहे. त्यानंतर हात न उचलता परत आपल्याला नाकाकडे घ्यायचं आहे. नाकाचेही 3 भाग करायचे. नाकाचा शेंडा, नाकाचा मिडल आणि नाकाचा एंड असे 3 भाग. 1, 2,
3. ही झाली आपली क्लिन्झिंगची स्टेप. खूप सोपी पद्धत आहे. मी परत सगळ्या स्टेप एकदा सांगते आहे तुम्हाला, तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघा. 1 2 3 1 2 3 1 2 3. त्यानंतर जॉ लाईन 1 2 3 1 2 3. कपाळ मी कुठेही हात घुसत नाही बघा. 1 2 3 1 2 3 1 2 3. गाल 1 2 3. त्यानंतर हा गाल झालं. त्यानंतर लिप्स 1 2 3. त्यानंतर डोळे प्रेस आयब्रो स्टार्ट. डाव्या वेळेला राऊंड राऊंड 1 2 3 1 2 3. ही झाली आपली क्लिन्झिंगची स्टेप. तुम्हाला क्लिन्झिंगची स्टेप कशी आवडली ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगाल. आणि हां, प्रत्येकाचे आपली स्टेप वेगवेगळ्या असू शकतात, त्यामुळे एवढं काय म्हणायला लावून घेऊ नका की माझी अशी स्टेप आहे तुमची अशी आहे. प्रत्येकाची शिकवण्याची पद्धत प्रत्येक एरियामध्ये आपल्या फेशियल स्टेप या वेगवेगळ्या असू शकतात आणि सिमिलरही असतात. तसं काही नाही, थोडेसे 5-10% आपल्याला वेगळ्या जाणवतील. पण अशाच पद्धतीने तुम्ही जर क्लिन्झिंग केलं त्यानंतर तुम्हाला क्लीनअप एकदम फास्ट शिकताल आणि क्लीनअप शिकला तर तुम्ही फेशियल शिकताल. इतकी सोपी पद्धत आहे. तुम्ही ही घरी नक्कीच प्रॅक्टिस करून बघा. कोणावरही करा. तसं काही नाही की तुम्हाला डमीज पाहिजे किंवा क्लायंट पाहिजे, तसं काहीच नाही. तुम्ही कोणावरही प्रॅक्टिस करू शकता आणि पटकन बेसिक पार्लर करून घ्या. एकदम बेस्ट घरगुती आपल्याला पैसे कमवण्यासाठी खूप छान. लेडीजला बाहेर न जाण्याची परमिशन नसेल तर तुम्ही घर बसल्याही बिझनेस पार्लरचं करू शकता. अशीच मी माझी नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय. थँक्यू.